हा तिला आता कसं आहे शेवटी एखाद्याचं काय असतं बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं, त्याला नावीलाज असतो, त्याला कोणी काय करू शकत नाही ना. शेवटी लोकांनी त्यांच्यात एक त्यांच्या बापात म्हणून थोडक्यात एक इमानदारी बघितली होती, एक स्वच्छपणा बघितला होता, एक आपलेपणा बघितला होता, एक माणुसकी बघितली होती. तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असेल, पण ते नाही. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झाले हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं. हे बरं झालं. म्हणूनच मी आत्ता सांगितलं, यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाऊन बंजाऱ्याचं वाटोळं केलं. हे कोणाला म्हणतात आम्ही तुमच्यासारखं दिसतो, असल्या नियतीनं आरक्षण खाल्लेलं यांनी. त्याच्यामुळे यांचा मुलाहेजा न करता, यांना न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागं लागा. पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी संपायच्या मागं लागा, तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकतात. आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही. इकडं दलित आहे, मुस्लिम आहे, लंबाना समाज आहे, राजपूत समाज आहे, कायकाडी आहे, कुंभार आहे, लोहार आहे, सुतार आहे, ढोवार आहे, माळी आहे, धनगर आहे, शेकडो जाती आहेत. यांना धरा, हे 2 आणि 4 आणि 5 हजारच्या मतदानासाठी यांच्या मागं पळू नका, हे संपून टाका. यांना मराठ्यांनी ध्यानात ठेवा, सुखी समाधानी पोरं करायची असली ते अडथळा दूर करा, यांना संपवा. आता याच बैठकीत विजय वडेट्टीवार देखील होते आणि त्यांनी देखील 2 तारखेचा जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे. कोणाचं होत नसतो, कोणाच्या बापाची पेंडी कधी रद्द होणं कोणाला होत असतो का? त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा? त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं. याला 94चं आरक्षण घेतलं, 16% मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना. त्यांना आत्ताशी कळायला लागलं. आता आपण GR रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा GR रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनीसुद्धा 16% आरक्षण, 2% आरक्षण आणि 150-200 जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात. हे त्यांच्या ध्यानात आलं. आता मात्र फाईट होणार आहे. मराठीसुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात्यात, हे त्यांच्या लक्षात आलं आहे आता. त्यामुळं यांनी काय करावं, काय म्हणावं, त्यापेक्षा सरकारला मराठीचीसुद्धा गरज आहे. नुसत्या जातीची गरज नाही आहे. त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ त्याच्यावर सरकार नाही चालणार. तो का सगळ्या माळ्याचा नेता नाही, तो का OBCचा नेता नाही, थोड्या माळ्याचा नेता आहे. म्हणजे काय त्याच्या जीवावर सरकार चालवायचं का? आता इथं मराठीसुद्धा गरज आहे सरकारला. त्यामुळे JRला धक्का बी लागू शकत नाही. JRला धक्का लागल्यावर सांगतो यांना मी. या बैठकीमध्ये भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते. त्यांनी दाखले दिले, अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला की या ठिकाणी हे बनावट प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट केलं आहे की खोटे आणि खाडाखोड केलेले कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी जबाबदार आहेत, त्याच्यावर कारवाई होईल. कारवाई कसं काय होईल? पूर्वीचे कागदपत्र, पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत, पूर्वीचा लेखाजोखा आहे, दस्तावेज पूर्वीचा आहे. ते सगळ्या काही सांगन आणि तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजता? काही काय संबंध आहे खाडाखोडला? यांनी 16%, मग आम्ही सांगतो चल, त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो 16% घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेलं आहे, कर रद्द. चल कर रद्द. ते 16% आरक्षण दिलेलं 1994 JR. त्याच्यानंतर दर वर्षाला 30-40, 30-40, 20, 12, 13 अशा जाती घातल्या. काढ बाहेर. फुकट समजता का? काय खाडाखोड केली? पूर्वीचा दस्ताऐवज आहे, पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं. पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते. कुणी कू लिहायचं, कुणी कुण लिहायचं, कुणी कुळंबी लिहायचं, कुणी कुणबी लिहायचं, कुणी शेती लिहायचं. पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते. अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्ताऐवज लिहिणारा तरी त्याचे हात थरथर कापायचे. काहीचे कापत नव्हते लिहिताना. पूर्वीचा दस्ताऐवज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे. पूर्वीचा दस्ताऐवज पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला खाडाखोड केला म्हणता का? काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटोळं करायचं. अजिबात अन्याय करून घेणार मी. एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे. एक बी, एकसुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात.
बरं, या सगळ्यावर असं GR काढला गेला आहे, त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असं बावनकुळे म्हणाले. कर ना बाबा चौकशी, तुला सांगितलं ना 94ची GRची चौकशी कर, ती कर ना आधी. इकडं कोणकडे घुसतो तू सध्या ना. आधी 2-4 नेते होते, नाव नाही घेत मी आता, फडणवीस साहेबाला कळाले ते नेते. आणि आता बावनकुळे. देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकायचं आहे त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडकीवर टाकणारे. त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत. मराठीचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे, मराठीच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे. याला काही दिलं तर हाई, नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो. संभाजीनगरचा कोणतरी केला. हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे OBCचे काही मंत्री आहेत 4-2 यांनी सुरू केले. आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे. एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो. मी तोच करणार आता. आता भाषेच्या यांना वापर लागणार तेव्हा मराठी टिकणार आहे. इतकी शाळा आहे. मराठीचे मोठ्या अधिकारी यांना खपानात, मराठीचे नेते यांना खपानात, या OBCच्या 2-4 मंत्र्याला, उद्योगपती खपानात. यांनी काय करायचं, उद्योगपतीला जवळ घ्यायचं, देवडे नाही लावतो चौकशी लगेच मधी, आणि दिलं की मग नाही चौकशी. अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं, त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे यांनी घेतले, ट्रॅपमध्ये घाला. फक्त मराठ्याचे अधिकारी संपवायचे, मराठ्याचे नेते बदनाम करून संपवायचे. हे 2-3 टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर बावनकुळे. आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर. हे कामसुद्धा करायचं आहे. देवेंद्र फडणवीसपासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं काम. OBC नेत्या 4-5 नेत्यापैकी हे बावनकुळे एक. आता आम्ही यांच्या भ्रष्टाचार काढतो. तुम्ही आमच्या मराठ्याच्या अधिकाऱ्याच्या नेत्याच्या मागं लागलात का, तुम्हाला जेलात घालतो आम्ही. असं म्हणजे OBCच्या ताटातलं कोणाला देणार नाही त्यांना. अरे तो ह्या ताटात खातो, आमचंच खातो. तो हो ताट कोणचं आहे का गाचपाण्याचं, आमचंच खातोय. तो हाही कोणचं ताट, आमचंच खातो. तुला का आरक्षण मिळालं माहिती आहे का म्हणा तुला? हां, कोण बावनकुळेच म्हणला का? त्याचं का लहानपणी तोंडाला दूध पुळवलं होतं का गाणं गरम? ती कोणाच त्याला माहिती आहे का? तो जात का आली आरक्षणात माहिती आहे का तुला? म्हणा ज्यांनी बोलावं, ज्यांनी स्वच्छ आरक्षणात गेलेला आहे खरा, त्यांनी बोलावं. तू केव्हा आलेला आहे तुला माहिती आहे का म्हणा आरक्षणात? हां, सगळ्यात आधी तू बाहेर निघतो म्हणा. मग ध्यानात ठेवी, तू आम्हाला म्हणतो ना, सगळ्यात आधी आरक्षणातून तू बाहेर निघो. तू बघ वाचून एकदा, बघ आपला सल्ला घेऊन बघ बावनकुळे साहेब. सगळ्यात आधी तू निघतोय बाहेर, बघ निघतो का नाही, वाचून बघ एकदा. सरकारला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. GR रद्द करा, नाहीतर राज्यभरामध्ये आंदोलनं, मोर्चे आणि उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुन्हा उपोषणाला उपोषण अशी उत्तरं मिळणार आहे. 10 तारखेला नागपूर मोर्चा काढायला ठरले. ते लाल्याने सांगितलं असं काढायचं. दिल्लीच्या लाल्याने, राहुल गांधीने लाल्याने सांगितलं असं, या गुलाब्यालाही झाल्या. गेले शिंगरे जमले तर लाल्या गुलाल्या बैलाची जोडी. काँग्रेस सध्या मराठीच्या विरोधात लाल्या. त्याला आता शेंगा उपटायला ठेवावं लागेल इथून पुढं. मराठ्याच्या नादी लागल्यावर काँग्रेसचा भोगाच होत असतो. OBC जनतेची डोकी फोडली जात आहे, प्रचंड दरी निर्माण करण्याचं काम GR कडून सुरू आहे, असं GR दगड आणतो काय? PDTR म्हणाले. GR दगड आणतो? GR कसं काय डोके फोडी? ते गेलं, ते लाल्याने जसं सांगितलं तसं बोलत होते. दिल्लीच्या लाल्याने सांगितलं बोलायचं, आणि मग हे बोलतोय. काँग्रेस सध्या मराठ्यांचा उपकार फेडीत आहे. ते काम चालू आहे. कोणाच्या बापालाची पेन नाही GR रद्द होणं एवढं सोपं नाही. आमचं हक्काचं गॅजेट हे, आमचा सरकारी दस्तऐवज आहे, सरकारी महसुली पुरावा आहे. तो टप्पर नाही कोणाची, ओरिजिनल आरक्षण आहे, ओरिजिनल खरं मराठ्याचं कुणबीचं. आणि मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. कोणीच काय करू शकत नाही. इथं काय तुम्ही जी घाट घातला ना, मराठीचे अधिकारी, मराठीचे नेते आणि मराठीचे व्यावसायिक संपवायचे, ते थांबवा. नाही तर तुमच्यावर लय बेतन. आणि दुसरा घाट घातला आहे तुम्ही, मराठ्याला आरक्षण नाही मिळून द्यायचं, हे बी थांबवा. नाही तर देवेंद्र फडणवीसपाशी तुमच्यामुळं, ह्या OBCच्या 2-4 मंत्र्यामुळं फडणवीसपाशी मराठीचे लोकसुद्धा नाही राहायचे. आणि फडणवीस त्यांनाही सांगतो, तुम्ही मराठ्यांना साथ द्या, तुम्हाला कोणी संपितं नाही, आणि कोण संपितं ते बघू बी. मग
58 लाख ओबीसी समाज अडचणीत आलेला आहे आणि त्यासोबतच अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे अशा प्रकारचा मेसेज ओबीसी समाजामध्ये फिरवला जातोय. ओबीसी समाजात नाही रे बाबा. ओबीसीचा काय संबंध आहे? ओबीसी समाज गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्याच्या नोंदी आहेत, मराठ्याचं गॅजेट आहे, दिलं पाहिजे आरक्षण. हे ओबीसीच्या जीवावर राजकारण करणारे हे येतं, हे पुढं नेते, हे एवढेच फक्त. ओबीसीच्या जीवावर यांना मंत्री लागतं, यांना राजकारण करायचं आहे, त्यांच्या जीवावर पोटं भरायचे त्यांना. हे मंत्रिपदं मिळण्यासाठी, आमदार होण्यासाठी हे फक्त जातीचे नेते ओबीसीचा फायदा घेतात. एवढंच, बाकी काही नाही. ओबीसीचा काही संबंध नाही. असा ओबीसी असूच शकत नाही महाराष्ट्रात की मराठ्याच्या नोंदी असून सुद्धा त्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणणारा ओबीसीच असू शकत नाही. हां, हे खरं आहे, आमच्या नोंदी नाहीत आणि मग आरक्षण घेतो, मग ओबीसी विरोध करेल. पण ह्या महाराष्ट्रातला ओबीसीसुद्धा तेवढा हुशार आहे की त्याला वाटतं आपल्या लेकरा बाळाला आरक्षण आहे तर मराठीच्या लेकरा बाळाला असलं पाहिजे, आणि जर मराठ्याच्या नोंदी आहेत तर मग तर मराठ्याला दिलंच पाहिजे. ह्या विचाराचा, स्वच्छ चारित्र्यवान विचाराचा गरीब ओबीसीसुद्धा या महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे ओबीसीचं काही संबंध नाही. हे जातीनं पछाडलेले कुत्रे एवढे 2-3. हे 58 लाख ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या सांगितल्या जाते ती परिस्थिती तशी नाही आहे. आणि जे आंदोलन करते ते मराठा समाजाची फसवणूक करताय. मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, कायद्याचं राज्य आहे असं पडळकर म्हणतात. काय आणि ते कुणाला म्हणे मला? हो, मग त्याचा काय संबंध? मला कसं काय म्हणलं? आंदोलन करते मराठा समाजाची फसवणूक करत आहे. तुम्ही जे म्हणाले ना की 1954च्या विरोधात जाणार, मी काय त्याच्या विरोधात कधी बोललेलो नाही. त्याच्यामुळे मी आधी बघतो ते, नंतर त्याचा काय संबंध मला बोलायचा? त्याला बोलतच नाही मी. पण ते मंडळ आयोगाच्या विरोधात ज्यांना जायचं ते खुशाल मी जा असं बघितलं नाही, मी बघतो आधी. बाईट दिलाय त्यांनी. हा ना, मग ते नाही, मी बघतो ना. काही वेळेस काय होतं, असाच विश्वास ठेवून बोललं जातं माणसाकडून. कारण 1-2 वर्षात ते काही बोललेलं नाहीत, मीही त्यांना काही बोललेलं नाही. हां, त्याच्यामुळे त्याचा काय बोलायचा संबंध नाही इकडं अजिबात. या बैठकीमध्ये छगन भुजबळ म्हणजे डुकून बी बघायचं नाही. या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झालेले होते. हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला असा बैठकीत सवाल विचारणार आहोत. काय काढलं? हैदराबाद गॅजेट बाबत शासन निर्णय कसा काढला, GR कसा काढला? कोण म्हणलं? छगन भुजबळ. त्याचे गेलेलं माणूस हे राहते. ते जातीनं पछाडलेलं आहे. जातीवादाचा नरकासूर आहे अलिबाबा. तो जातीवादाचा अलिबाबा नरकासूर आहे. ते जातीत हे काय नाही, याला नरक चिवडायची सवय लागलेली. त्यांनी सगळ्या जातीचा खेळ केलेला आहे. कसा काढला, कसा कॅबिनेट मंत्री येऊन, कसा नाही सरकारमध्ये राहून कसा काढला विचारतो. तू काय कॅबिनेट मंत्री केलं राव याला त्या पदावर ना खरंच ठेवायला नाही पाहिजे फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेबांना 7.5 जर या सरकारच्या मागची काढायची असेल तर त्याला हुसकून देणं गरजेचं आहे तिथून लवकर.